नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की भारतातील एलपीजी, पीएनजी आणि सीएनजी पुरवठा पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सरकारने सांगितलं की एलपीजीची आयात सुरू आहे आणि देशांतर्गत उत्पादन वाढवून आयातीवरील अवलंबित्व कमी केलं जात आहे. पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यात आली असून वितरकांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. यामुळे वितरण वेगाने आणि प्रभावीपणे होईल. सरकारने साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे अधिकार राज्यांना दिलेत, परंतु अजूनही गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा दिसतात. यात महिलांची संख्या मोठी असून घरकाम आणि मजुरी सोडून त्यांना भर उन्हात उभं राहावं लागतंय. आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी मालाड मालवणी येथील आढावा घेतलाय. पाहूयात. मी सध्या मालाड एरियामध्ये फायर ब्रिगेड समोर आपण पाहू शकतो की भारत गॅसची इथे जे सिलेंडरसाठी इथे मोठी अशी रांग लागलेली आहे. हे जे व्यक्ती आहेत हे सकाळी 4 वाजल्यापासून उभे आहेत, त्यांच्या पायाला लागलाय तरी आज इथे बाटल्या घेऊन चेंज करायसाठी उभे आहेत. तर काय सांगाल तुम्ही, किती वाजेमध्ये इथे आला नाही? सकाळपासून नाही उभा आहे. बाटला 11-12 वाजता बाटलीची गाडी आली, अजून त्या बाटला भेटला नाही. आता बोलतात सही करणार आणि उद्या परत यावं लागेल. मग मला परत लाईन लागावी लागेल उद्या. पायालाही मारलेलं आहे, किती वेळ काय करावं लागेल ना साहेब, काय करणार? आता बाटला भेटतच ना, रोजच ते झालंय. इथे रोज इथे बाटली, उद्या या परवा या, असं टोकन नंबर आणा, हे सगळं बोलत असतो. अजून नाही. हा मालाडचा मालवणीचा एरिया आहे, जिथे मोठ्या प्रमाणात तिथे पाहू शकतो की बाटल्यासाठी मावशी काय सांगाल? आम्ही 3 दिवस झाले चक्रा मारतो. 1 महिना झाला, 15 तारखेपासून बुकिंग केलेलं आहे. या टोकन दिलं की परत बाटले खतम होते, लगेच वापस जावं लागतंय. परत या 3 दिवस झाले, 3 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून आम्ही लाईनीला लागतो. आणि आज बी काय माहिती भेटतो का नाही भेटत. सकाळपासून 150-200 लाईन असती, तेव्हापासून आम्हाला बाटलीच भेटत नाही. इथे आपण पाहू शकतो की 4 दिवसापासून इथे हे लोक लाईनीमध्ये उभे आहेत आणि अजूनही त्यांना बाटला भेटत नाही, सिलेंडर भेटत नाही. अजूनही काही स्थानिक लोक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घ्या. आता काय सांगाल तुम्ही, किती वाजता आलात आणि काय 6:30 बजे? क्या लग रहा है अभी तक नंबर आए नहीं, मुश्किल है. ऐसा लग रहा बाटला मिलेगा नहीं. मेरा 2 मार्च का है, 2 फरवरी का है, अभी तक मिला नहीं है. 3 बजे से खड़े, 4 बजे से खड़े, नंबर ही नहीं आया अभी तक. नंबर ही नहीं आ रहा है. नहीं आ रहा, क्या करें? जो परसों आए तो उनको दे रहे हैं, इनके बाद हमको देंगे. अब गाड़ी में पूरा कमी बाटला है, ज्यादा है ही नहीं उसमें, तो क्या करें? गाड़ी भी फुल, आधा खाली करके लाते हैं. गाड़ी खाली आई है. आपण इथे पाहू शकतो की ही लोकांची समस्या आहे. युद्ध कुठेतरी समाप्त झालेलं आहे, तरी घाटावरती चर्चा जी अजून सुरू आहे, परंतु जे सिलेंडरची लाईन आहे ती इथे अजूनही दिसून येत आहे. आपण इथे पाहू शकता हे जुबेदा शेख मॅडम आहेत. इथे जी लाईन जी आहे त्यांना आज की कोल्ड्रिंक्स आणि बिस्किटचे वाटप करत आहेत. जुबेदा मैम, क्या कहना चाहेंगे आप? काफी सेवा करी आप. कहना चाहूंगी कि बेचारे मेरे बहन भाई बहुत तकलीफ में है. इनकी एमएलए साहब सब मदद करे और जल्दी से जल्दी इनको बाटला दे. आप कुछ सेवा करिए, आज पानी की बोतल्स, कोल्ड ड्रिंक्स और बिस्किट बांटिए. बेचारे रात से इन लोग लाइन लगाते हैं. मैं काफी दिनों से देख रही हूँ, 9 बजे से शायद रात का खाना खा के यहाँ पे लाइन लगाते हैं. तो जल्दी से इनको घर तक के बाटला पहुँचाने की सहूलियत की जाए. असे काही एनजीओज आहेत ज्या पुढे आल्या पाहिजेत आणि असे जे लोक जे लाईनीमध्ये 4-4 दिवस उभे आहेत त्यांना कुठेतरी ही सेवा केली पाहिजे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.